तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्पीकरमध्ये तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे. जस्ट चालू केलं आहे आता CNG नाश्ता सगळं झालं आहे. CNG 200चं भरलं आहे, टार्गेट 1600चं आपल्याला. तर पाणी जस्ट नाश्ता झालं आहे. वाजले 8:06. नाश्ता आला म्हणलं आवाज जरा, मग मला ते ओरडायला आवडत नाही, मला सॉफ्ट आवाज. ओके, उगाच कालवा करून फायदा नाही काय, जिथं करायचं तिथं करू आपण. इमॅजिकल नाही का, जिथं करायचं तिथं. फॉर एक्झाम्पल तर चला, काल चांगला व्यवसाय होता. आय होप आज बी तसंच हो. हो काय होते काय. पहिली ऑर्डर पडलेली रबदुली, पहिली ऑर्डर पडलेली 223 रुपयांनी. आपण आता युनिव्हर्सिटीच्या थोडं पुढं आहोत. इकडं एका मॅडमचा ड्रॉप होता. कार शोरूम आहे, वॉटेवर WXYZ. आपल्याला काय करायचं आहे, पण सुरुवात चांगली झाली रॅपिडोचे धन्यवाद. 8:45 झाल्यात. आय होप सेकंड ऑर्डर लवकरात लवकर इथनं पडावी. इथं पडणं असं वाटत नाही. इथनं सरळ गेलं की पुढं एक हॉस्टेल आहे किंवा सोसायटी म्हणू शकतो. हॉस्टेल बेस्ड सोसायटी आहे. डाव्या साईडला तर नको, राईट घेतलं तर मग राईट घेऊन लेफ्ट मारून राईट मारला परत तर ITI रोड आहे. औंढे म्हणजे औंढलंच आलं झाल्या. बघू आता 5-10 मिनटं थांबू, नाही तर ITI रोडला जाऊ. तिकडनं मोठे ऑर्डर पडू शकतात. पडणार. मोबाईल हँग काढला होता, चालू केलं तर विंडो निम्मी झाली होती, परत पूर्ण झाली. काय झालं, क्वालिटी द्यायला लागले काय, महिना नाही झालं तर लगेच. तर मित्रांनो, ओला जसं की म्हणलेलं तुम्हाला काल सांगितलेलं की जर 5 घेतला तर 9 रुपये पर डेच्या हिशोबाने, जे की आणि ते सांगतो 9चं नंतर. आणि नाही घेतलं तर 25 रुपये. तर काल आपण 1-2 ऑर्डर मारले तर त्याचे 25 रुपयेकडे झाले. पे केले आपण. लय वाज होतो पण हाताला नव्हतं लागत. म्हणलं चला 5 घेऊया. तर 5 घेतला आपण. 79 रुपयाचा घेतला. 80 रुपये धरा तुम्ही. 9च्या हिशोबाने 7 दिवसाचे 80 रुपये कसे होतात काय माहिती. कुठलं हिशोब लावतात काय माहिती. ओलावले हँग झाल्यात. म्हणजे मला काल बी बोललेलं वेगळाच हिशोब आहे. धड 9ने नाही, धड 10ने बी नाही. 80 रुपये घेत आहे 7 दिवसाचे 9 रुपयाच्या हिशोबाने. GST बी लावायला लागलाय का आता 5च्या ह्याच्यात. वेळ करायला लागला. जाऊ दे, काय विषय नाही. टोटल आत्तापर्यंत आपले 850 रुपये झाल्यात, जी की चांगली गोष्ट आहे. एक ऑर्डर होती, मी एरोडाला होतो. एरोडावरनं मला ओलाची पहिली ऑर्डर 5 मारले 5चे पैसे भरले. एक उबरची ऑर्डर होती, मी होतो SB रोडला उडत आहे, तिथं एरोडावरनं ओलाची ऑर्डर पडली निगडीला. आता मी निगडीमध्ये आहोत म्हणणार होतो. आहोत काय आहे. तर आता बघू इथनं ऑर्डर पडते का नाही पडते. आता जस्ट आलो आहे. 10:51 झाल्यात. 11 वाजायला लागले. अजून 8:30 झाले. म्हणजे चांगले झाले नाही का कालपेक्षा. काल तर 200-300 रुपये, काय 300 रुपये कमी होतं ना काल. 850, 900, 150 रुपये कमी आहेत. तर 3 छोट्या ऑर्डर जरी मारले मी इथल्या इथं तरी काही प्रॉब्लेम नाही. रॅपिडोचे नाही का छोट्या 3 ऑर्डर तरी 150 होऊन जाईल. आपले 1000ची लेवल होईल. होऊ शकतं आहे ना. 1 तासात 3 ऑर्डर व्हायला काही विषय नाही. 1 तासात 4 बी होऊ शकतो. फक्त बॅक टू बॅक पडले पाहिजे छोटे ऑर्डर. आणि मग एकदा 1000 झालं की जेवायला मोकळा. जेवण झालं की मी 600 रुपये कसे बी होतात, काय विषय नाही. छोटे मोठे जे पडेल ती ऑर्डर आज जरा झाले लवकर, चांगली गोष्ट आहे. पण याच्या पुढं बी असंच जर लवकर आणि पडेल ती ऑर्डर घेतली तर बरं होईल. ओलाचे उपकार होईल माझ्यावर. जर त्यांनी अशीच एक स्टेशन ऑर्डर दिली इथनं 300-400 रुपये होईल. आणि मग तिथनं पुढं मग कोथरूड आणि मग बाणेर पाषाण आणि मग कात्रज आणि घरी हेच करायला 3 वाजतील आपल्याला. तर जेवण बी आला अर्धा 1 तास. आपल्याला मस्त वाटतं रे, पण कुठं भेटतं नाही का. चला मित्रांनो, आपण आता जिथं थांबलेलो तिथनं एक मॅडम आलत्या आणि त्यांनी मला विचारलं की श्रीराम सेवा ट्रस्ट रामनगर चिंचवड तिथं जायचं आहे, किती रुपये घेणार. 4 किलोमीटर होतं. तुम्हाला पहिले मी सांगितलं इकडे आकडे चालतं. मी त्यांना एक अंदाजे सांगितलं. ते म्हणजे तेवढे नाही, 60 रुपये घेतात. तर ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही. आणि बोलता इकडे आल्यावर ते 20 रुपये एक्स्ट्रा दिले. ते म्हणले 60 झालेत पण तुला 20 एक्स्ट्रा देते म्हणजे. ठीक आहे म्हटलं. का तर माझं बोलणं, आपला स्वभाव
बोलता बोलता ते म्हणले की माझा भाऊ बी नाही का पुण्यात चालवतो विषय असं तसं. बरेच लोक आडमुठ असतात, येत नाही, जे आपले रेट ठरलेले असतात तेच नाही का. आता समजा काय वॉटेवर यांचं 4 किलोमीटर 5 किलोमीटर समजा 100 होत असेल तर तिथं लोक 200-250 रुपये सांगतात. तर मी त्यांना कमी सांगितलं होतं, त्यात त्यांनी कमी केलं. म्हणलं ठीक आहे, आता बसून तरी काय करणार, हे एका शब्दाने ते कन्व्हिन्स झाले आणि त्यामुळे त्यांनी 20 रुपये एक्स्ट्रा दिले. तर मी नेहमी सांगत असतो की जे पडेल ती ऑर्डर घ्या, 10-20 रुपये इकडे तिकडे एखाद्या ऑर्डरला चालतं, पण बघितलं शेवटी मेहनत भाऊ आले का नाही, पैसा चालू येतो आपल्याकडं, मेहनत करत राहावं, बाकी काय विषय नाही. तर बघूया तरी नेक्स्ट ऑर्डर कधी पडली. बऱ्याच वेळानंतर ना ऑर्डर पडली 10-15 मिनटानंतर ना जय श्रीरामनगरमधनं, आणि तिकडनं आपण आलो चिखलीच्या लास्ट बस स्टॉपचे. तर हे चिखलीचा लास्ट बस स्टॉप आहे, इथे एक ऑर्डर पडली. आता जस्ट जेवण झालं आहे मल्हार खानावळच्या इथं, ते आहे बरोबर चिखली बस स्टॉपच्या ऑपोजिटला. तर जेवण खूप चांगलं झालं आहे, मस्त झाले. 70 रुपयेमध्ये ओकेमध्ये वाढलेत. 12 वाजून 4 मिनटं 1000 रुपये झाले आपले. तर आता हे बघायचे 1000 झाले, तर 1000 जोर आपण 10-20 इकडे तिकडे. तर आता हे बघायचं मला की इथनं कधी ऑर्डर पडते मला. आय होप लवकरात लवकर पडावे. आता इथनं 600 रुपये कमवते याच्या पुढं. जर लवकर झाले 600 2-3 तासात तर पुढं कंटिन्यू करू. आणि जर 600 रुपये करता करता घरापाशी गेलं तर तुम्हाला माहिती मग घरी जाणार नाही. 600 तर होईल, काय विषय नाही. फक्त विषय असं आहे की जास्त जर भेटले करायला जमले म्हणजे 2-1,000 रुपये तर बरं होईल. इच्छा तर असते आता बाकी काय. आता ऊन लय वाढले. आता चला आता कुठेतरी सावली बघू. सावलीचं दिसत नाही, सगळे झाडं काढून बिल्डिंग बनवत दिसतं. बघू बस कुठंतरी. आय होप पडावं. किती सुटला आहे वारा वारा आहे, झाडं कसले हलतं शपथ. हा 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 हो, पाऊस पडणार आहे भाऊ, पाऊस पडणार आहे. फुल सिनेमॅटिक इफेक्ट. खतरनाक. चिखलीमध्ये किती बघा बघा, मला वाटतं तर पाऊस पडणार आहे. पाऊस पडल्या मज्जा येईल. मित्रांनो बराच वेळ झाला असं होत आहे, म्हणलं घेऊ चांगलं भेटतं नाही का व्ह्यू. आहे का झाड किती हलतं ते, ऊन बे सगळं धूळ उडतंय. एक ऑर्डर पडलेली 300 रुपयाची, पण हाताला काय बसली नाही. 12 वाजून 42 मिनिटं आली. सोसायटी आहेत, ऑर्डर का पडणार मला काय माहित नाही राव. इकडे नवीन मी, ठीक आहे बघू 10-15 मिनिटं थांबून, नाही तर लोकेशन चेंज करू. मित्रांनो जसं मी तुम्हाला म्हटलेलं की पावसाचं वातावरण आहे, पाऊस येईल म्हणलं तर आलाच. थोडा पाऊस पडतो आता, शक्यता आहे की अजून बी पडून. रस्ता अख्खा ओला झालाय आणि गाडीच्या आतमध्ये बी थोडं फळ लागले. साईडचं घ्यायला पाहिजे आता काय जून येईनच की 10-12 दिवसांनी. किती तारीख आहे? 7 दिवस. काय सांगतात नाही, वातावरण बिघडलंय. कधी बी पाऊस सुरू शकतो, कधी बी येऊ शकतो. साईडचं घेतलं पाहिजे आपल्याला. तर बऱ्याच वेळानंतर आत्ताशी ऑर्डर पडली. म्हणलं ते बोलून 16 मिनिटात तिथनं आपण हल्लो तेव्हाच ऑर्डर पडली. उगाच 1 तास येण्यात बसलो इथं. मग इतकं वातावरण चिल आहे ना तिथं लास्ट बस स्टॉप. तिथं एक सोसायटी आहे. माझ्या डोक्यात जसं चाललेलं नाही का पहिलं की मला अशा साईडला घर पाहिजे. एक साईडला एमटी अख्खं म्हणजे पत्रे आणि फुटपाथ वगैरे, म्हणजे कारबीर लावायला बरं पडेल. आणि एक साईडला सोसायटी. म्हणजे इकडं सोसायटी नाही पण मला इकडं रिकामा पाहिजे. म्हणजे आपल्याला पाहुणे बिवणे आले कारबीर लावायला, कारण सोसायटीत किती जागा असते असून जर सोसायटी राहायला गेलं तर ह्या साईडला सोसायटी, म्हणजे इकडच्या लोकांना तिकडे डबल काढायला भेटलं पाहिजे. किंवा रो हाऊस मग, किंवा आपलं अर्धा गुंठा घेऊन 3 मजली चढवून टाकायचं. त्यासाठी पैसे लागतात आणि ऑर्डर असे पडतात की ह्या जनरेशन वाटत नाही आपण घर बांधतो. नशिबाचा खेळ बाकी काय. कस्टमरला फोन केलाय, येतात म्हणजे पंजाबराव. काय झालं मित्रांनो तुम्हाला सांगतो विषय. बराच वेळ आपण थांबून परत जी लास्ट ऑर्डर होती ती होती श्रीराम चौकात, जिथं सकाळी होतो नाही का आपण. तिथनंच परत 1 तासभर थांबलो तरी ऑर्डर पडली नाही. मग रिकाम आलं तिकडनं चिंचवडवरनं आणि खडकीला ऑर्डर पडली. म्हणजे बघा किती लांब रिकाम यायला लावलं.
आणि म्हणलं आता पडवते ऑर्डर, पण त्या साईडला पडवते चिखली साईडला. म्हणलं परत तिकडं कशाला, सकाळी तासभर वाया घालवलं आहे, परत नको वाया घालवलं. म्हणलं खडकी लावलं आणि बिबवेडची ऑर्डर पडली. म्हणजे देव पावला चलो. तर आलो आता जस्ट बिबवेडीला आणि वाजले 4:12. 178 काहीतरी होते आणि मीटरवर तुम्ही बघू शकता, मीटरवर किती झालेत, 224 झालेत. 220 झाले ते मागच्या चौक होतो. पुढं थांबायचं जागा नव्हतं, पण पुढे ब्लॉक बनवत होता. तर पुढं 70, 78, 80 धरा, 90, 100, 40-42 रुपयाचा फरक पडला का नाही. 40 रुपये तरी जरा वाईट आहे का, त्यामुळं आमचं मीटर टाका पाहिजे, तुमची इच्छा. तर बघायला गेलं तर अजून 1400 झाले असतील आपल्याला, मला तर असं वाटतं अंदाजे. अजून 200 रुपये करायचे. तर घराकडे आले की तुम्हाला माहिती आहे. आणि मी इतकं थकलं ना, कारण माझ्या दुपारचे 1-2 तास वाया गेले. आणि माणूस रिकामा असलं की थकतो. तुम्हाला रिकामा उलट आराम भेटतो. मला नाही आराम भेटत. दुपारचं कसं आहे, असं कंटिन्यू काम करत राहील माणूस, मग मजा येते. असं थांबलं थकतो मी. वेगळं आपल्या विषय. कारण कसं आहे, आळस निर्माण होतो सर्वात प्रथम, आणि मग काम करण्याची इच्छा राहत नाही. तसं होतं. आणि ते प्लस घराकडे आलं की तुम्हाला माहिती आहे घराकडं झालं ना, असं आहे. त्यामुळं ठीक आहे, काय हरकत नाही. आपलं तसं मस्त जे डेलीचं टार्गेट असतं, दिहाडी आणि CNG आणि आपलं खाऊचे पैसे 100 रुपये, म्हणजे डबा समजा टिफिन, ते आपल्याला निघलेले. फक्त मेंटेनन्स जे 300 रुपये काढतो आपण, त्यातले 100 निघले, 200 काढायचे. तर करू शकतो, असं काय नाही. 4:13 आल्यात, पण ठीक आहे, आता मोड नाही, काय विषय नाही. आज 100 रुपयेच मेंटेनन्स, काही विषय नाही. तर आजचा हा ब्लॉग इथं सेंड करूया. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री.